आयुष्याची सुरुवातच दुधाने होते. आपली गोष्ट सुरू होते ते महाराष्ट्रामधील पुण्यापासून 230 किलोमीटर अंतरावर वसलेल्या छोट्याशा पण टुमदार भिलवडी गावापासून. दूरदृष्टी, जबरदस्त महत्वाकांक्षा आणि स्वतःच्या काही खास कल्पना असलेल्या श्रीयुत भास्कर गणेश चितळ्यांनी डेअरी व्यवसायात यश मिळवलं आणि म्हणूनच त्यांनी चितळे डेअरी फार्मची स्थापना केली. अतिशय लहान स्वरूपात सुरू झालेल्या या फार्ममध्ये दूध हातानंच काढलं जायचं. मेकॅनिकली निर्जंतुकीकरण व्हायचं, तर दूध वितरण फक्त स्थानिक पातळीवरच केलं जायचं. आज मात्र डेअरी क्षेत्रामध्ये चितळे हे नाव मोठ्या विश्वासानं उच्चारलं जातं. सूत्रबद्ध आयोजन, पद्धतशीर नियोजन आणि भविष्याचं नेमकं अनुमान हे इथले गुरुमंत्रच आहेत. दुग्ध व्यवसाय हा खेड्यामध्ये छोट्या प्रमाणात मर्यादित न राहता त्याचं मोठ्या उद्योगात रूपांतर झालं पाहिजे असा आमचा विश्वास आहे. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन योग्य जातीच्या जनावरांद्वारे दुग्ध उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चितळे डेअरीनं केलेल्या अभ्यासानुसार उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उच्च गुणवत्ता असलेल्या वंशावळीतील वळूंचा सहभाग आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही आशियातील अत्याधुनिक अशा बफेलो रिसर्च अँड डेव्हलपमेंट फार्म, नर्सरी फॉर काफ ब्रीडिंग, फ्रोझन सिमेन लॅबोरेटरी आणि ब्लड प्रोफाईल अँड पॅथोजेनिक लॅब प्रस्थापित केले आहे. ऑटोमॅटिक फीडिंग स्टेशन्स उभारल्यामुळे बफेलो फार्म हा चितळ्यांच्या मुकुटातील एक शिरपेचच ठरला आहे. भारतीय डेअरी सेक्टरमध्ये अशा प्रकारची स्टेशन्सची उभारणी सर्वप्रथम चितळे डेअरीनंच केली आहे. फार्ममधील प्रत्येक जनावराच्या मानेला एक ट्रान्सपॉन्डर कॉलर बांधले आहे. यावरील नंबर कॉम्प्युटर सिस्टीममुळे निदर्शनाला येतो. दूध उत्पादनाच्या क्षमतेनुसार त्या प्रमाणात जनावरांना खाद्य पुरवलं जातं. फार्ममध्ये 5x2 ची व्हेरिओ टँडम मिल्किंग पार्लर सिस्टीम आहे. दूध संकलनाची आणि फीडिंग सिस्टीमची यंत्रणा इथं उपयोगात आणली जाते. प्रत्येक जनावराची संपूर्ण माहिती इथल्या कॉम्प्युटरमध्ये असते. नर्सरी फॉर काफ ब्रीडिंगची स्थापना केल्यामुळे जनावरांच्या अकाली मृत्यूचं प्रमाण कमालीचं घटलं असून ते आता 1% देखील कमी झालं आहे. जनावरांचं आरोग्य हे आमच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची बाब आहे. आमच्या स्वतःच्या मेडिकल सेंटरमधील रक्त तपासणीच्या सुविधेमुळे आम्हाला बॅक्टेरिओलॉजिकल आणि व्हायरल इन्फेक्शनची तपासणी करता येते. तसंच मशीनमधील ब्रुसेलोसिस सारख्या प्राणघातक आजाराविरुद्ध उपाययोजना करता येते. अल्ट्रासोनोग्राफीमुळे मशीनच्या गर्भधारणेचं खात्रीशीर निदान होतं आणि त्यामुळे दरवर्षी एक वासरू हा उपक्रम योग्य तऱ्हेनं राबवता येतो. जास्तीत जास्त प्रमाणात तसंच स्निग्धांशयुक्त उच्च गुणवत्तेचं दूध गाई म्हशींकडून मिळवण्याकरता तेवढ्याच उच्च जातीच्या वळूंचं संगोपन इथं केलं जातं. याच हेतूनं इथं आधुनिक सिमेन लॅबची स्थापना करण्यात आली आहे. इथं उच्च जातीतील वळूंचं सिमेन लिक्विड नायट्रोजनमध्ये गोठवून ठेवून साठवलं जातं. इथेही आम्ही आधुनिक तंत्रज्ञानात शेतकऱ्यांना भागीदार करण्याच्या परंपरेला जागतो. आमच्या प्रयोगशाळेनं बऱ्याच गोष्टी यशस्वीपणे साध्य केल्या आहेत. उदाहरणार्थ, अत्युच्च जातींच्या म्हशींची निवड पद्धती, 6 लाख गोठवलेलं सिमेंट साठवून ठेवण्याची क्षमता, तसंच 2004 सालापर्यंत 1,84,000 एवढ्या कृत्रिम इन्सेमिनेशनचं आयोजन. या इन्सेमिनेशन्समध्ये एकूण 43.55% एवढं यश प्राप्त झालं आहे. वर्षानुवर्षीचं संशोधन आणि परिपूर्ण पशुपालन व्यवस्थापन इथं कमालीचं यशस्वी ठरलं आहे आणि याचाच परिणाम म्हणजे इथल्या म्हशींच्या फार्ममधून मिळणाऱ्या दुधात प्रचंड वाढ झाली आहे. इथल्या एका म्हशीचं वर्षभरातील सरासरी दूध उत्पादन 2,500 लिटरच्या आसपास आहे, तर या तुलनेत एका म्हशीचं राष्ट्रीय सरासरी दूध उत्पादन 800 ते 1,000 लिटर एवढं असतं. मुर्हा आणि मेहसाना सारख्या उच्च जातीच्या म्हशी शेतकऱ्यांना अत्यंत वाजवी दरात इथूनच दिल्या गेल्या आहेत. आजपर्यंत एकूण $1 मिलियन एवढं अनुदान शेतकऱ्यांना दिलं गेलं आहे. शेतकऱ्यांना सॅटेलाइट फार्म्स करता सर्वप्रथम आम्हीच प्रोत्साहन दिलं. सॅटेलाइट फार्ममुळे शेतकऱ्यांना मिल्किंग पार्लर सिस्टीम आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ लागला. यामुळेच अचूक आणि आरोग्यदायी उत्पादनांच्या निर्मितीचा जणू नित्य परिपाठच सुरू झाला. अर्थातच जास्तीत जास्त प्रमाणात आणि दर्जात्मक दूध निर्मिती सुरू झाली. आजूबाजूच्या 100 किलोमीटर परिसरातील सुमारे 50,000 शेतकरी वेगवेगळ्या कलेक्शन सेंटरवर दूध आणून गोळा करतात. नंतर हे कच्चं दूध मुख्य डेअरीमधील दूध स्वीकृती विभागात आणलं जातं. इथं आलेल्या दुधाच्या विविध चाचण्या होतात, वजन मापलं जातं, वेगवेगळे नंबर घालून निष्पक्षपातीपणे दूध तपासलं जातं.
तसंच दुधातील स्निग्धांशाचं देखील परीक्षण केलं जातं. ज्या दर्जाचं दूध पुरवलं आहे त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो. आता आमच्या संपूर्णतः संगणकीकृत अशा प्लांटमधील दुधाचा प्रवास सुरू होतो. दूध थंड करून ते टँकमध्ये पाठवण्यात येतं. नंतर ते निर्जंतुकीकरणाकरता पाठवलं जातं. चितळे डेअरीने अत्यंत परिणामकारक असा बॅक्टोफ्यूज सेपरेटर बसवला आहे, जो स्पोर्स आणि बॅक्टेरिया दुधातून बाजूला काढतो. यानंतर दुधातील वास काढण्यासाठी डिओडरेशन प्रक्रिया केली जाते. यामुळे दुधाची गुणवत्ता कायम राखली जाते. निर्जंतुकीकरणानंतर दूध थंड करून ते 2 अंश तापमानात साठवलं जातं. हे पाश्चराइज दूध पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅक केलं जातं. दूध पॅकिंगची पद्धत भारतीय दुग्ध व्यवसायात चितळे डेअरीनं सुरू केली. पॅकबंद पिशव्या ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे क्रेट्स खास अल्ट्रासोनिक क्रेट वॉशरद्वारा स्वच्छ धुतले जातात. यानंतर दुधाचं तापमान संतुलित राहील अशी खास व्यवस्था असलेल्या गाड्यांमधून हे दूध पुण्याला पाठवलं जातं. दूध गोळा करण्यापासून ते वितरणापर्यंतची सर्व प्रक्रिया कमीत कमी वेळेत पूर्ण केली जाते. गेल्या 4 दशकांपासून पुण्यातील शिवसंतोष दुग्धालय अव्याहतपणे आमच्या मान्यवर ग्राहकांपर्यंत वेळेत दूध पोहोचवण्याचं काम करीत आहे. वर्षानुवर्ष दिवसेंदिवस उत्तम दर्जाचं दूध ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचण्यामागे आमचे सातत्यशील प्रयत्न, काळजीपूर्वक केलेलं नियोजन आणि योग्य कृती कारणीभूत आहेत. चितळे डेअरीमध्ये प्रक्रिया केलेल्या एकूण दुधापैकी 80% दुधाचा वापर पॅकबंद पिशव्यांद्वारे होतो, तर उरलेल्या 20% दुधाचा वापर वेगवेगळ्या स्वादांचं श्रीखंड, खवा, दही, क्रीम, लोणी, तूप, मिल्क पावडर आणि इतर दूध उत्पादनांच्या निर्मितीसाठी होतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पाईपलाईन्स, स्टोरेज टँक आणि यंत्रसामुग्री ऑटोमेटेड क्लिनिंग इन प्लेस सिस्टीम्सद्वारे स्वच्छ केली जाते. टेम्परेचर, फ्लो रेट, क्लिनिंग सोल्युशनची उपयुक्तता आणि क्लिनिंगसाठी लागणारा वेळ या सर्व बाबींवर व्यवस्थित लक्ष ठेवलं जातं. डेअरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर अगोदरच क्लोरिफिकेशन, फिल्टरेशन, सॉफ्टनिंग आणि अल्ट्राफिल्ट्रेशन यासारख्या प्रक्रिया केल्या जातात. कच्चं दूध गोळा करण्यापासून वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत वापरलं जाणारं प्रत्येक उपकरण आणि यंत्रसामग्री आंतरराष्ट्रीय दर्जाचीच असते. डेअरीच्या पाश्चरायझेशन प्लांटमधील प्रत्येक यांत्रिक कृती, प्रक्रिया तसंच CIP सिस्टीम्स, चिलिंग प्लांट्स, बॉयलर्स इत्यादी सेंट्रल सर्व्हरद्वारा लॉजिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंट्रोल नेट बस सिस्टीमद्वारा नियंत्रित केले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर संपूर्ण उत्पादन अत्यंत कडक अशा क्वालिटी कंट्रोल आणि फूड सेफ्टी सिस्टीमद्वारे नियंत्रित केलं जातं, ज्यामुळे डेअरीची सर्व उत्पादनं हायजेनिक कंडिशनमध्ये राहतात. चितळे बंधू मिठाईवाले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात परिचित आहे. ते त्यांच्या चविष्ट पदार्थ आणि मिठाईमुळे, जसं पेढे, आंबा बर्फी, काजू कतली, बाकरवडी, चिवडा आणि असे शेकडो पारंपरिक पदार्थ. हे दुग्धजन्य आणि रुचकर पदार्थ चितळे बंधूंच्या 2 दुकानाद्वारे तसंच अनेक वितरकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केले जातात. ऊर्जेचा योग्य वापर आणि निसर्गाचं संरक्षण या तत्वांशी चितळे डेअरीची बांधिलकी त्यांनी स्थापन केलेल्या विविध प्रकल्पातून आढळून येते. उदाहरणार्थ, दररोज 20,000 लिटर क्षमता असलेल्या बॉयलर फीड वॉटर करता उभारलेली सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम, सर्व कंडेन्सेटची परत पाठवणी, 450 टन क्षमतेचा वेपर ॲब्सॉर्प्शन चिलर, पवन चक्क्याद्वारे डेअरीला आवश्यक असलेल्या एकूण ऊर्जेपैकी 80% म्हणजे 1.5 मेगावॅटची निर्मिती, अर्थातच पर्यावरणाची मैत्री साधक, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जसं अॅनारोबिक बायोडायजेस्टर आणि DAF. चितळे डेअरीला फूड सेफ्टी व्यवस्थापन सिस्टीम करता ISO 9001:2000 आणि HACCP सर्टिफिकेट मिळालं आहे. तसंच एन्व्हायरमेंटल व्यवस्थापन सिस्टीम करता ISO 14001 तर सिमेंट लॅबसाठी NABL ॲक्रेडिशन प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे. जिथून तुम्हाला जे मिळालं आहे तिथं ते परत करावं
या विचारसरणीचं पालन चितळे डेअरी नेहमीच करत आलेली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणासाठी शाळा दत्तक घेणं, सार्वजनिक बागांची उभारणी, बस थांबे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती, ग्राम स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी आणि वैरण देऊन मदत, तसंच भूकंप, पूर, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रिलीफ फंडांना सढळ हस्ते मदत, अशी अनेक उदाहरणं चितळे डेअरीच्या सामाजिक बांधिलकीची प्रतीक आहेत. आमच्या या सगळ्या प्रयत्नांना आलेल्या यशाला इसवी सन 1994, 1995, 1999 आणि इसवी सन 2001 मध्ये नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कारांमुळे आम्हाला अधिकाधिक चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. इन्स्टंट फूड्स, फ्रूट प्रोसेसिंग तसंच इलेक्ट्रॉनिक्स सारख्या विविध क्षेत्रातही आम्ही कार्यरत आहोत. चितळे फूड्समध्ये गुलाबजामुन मिक्स, ढोकळा मिक्स, इडली मिक्स, मेदूवडा मिक्स आणि जिलेबी मिक्स सारख्या विविध इन्स्टंट मिक्सेसचं उत्पादन केलं जातं. फ्रूट प्रोसेसिंग ही तर चितळे ॲग्रोची खासियतच आहे. आंबा, पेरू, टोमॅटो, केळी, पपई, अननस, द्राक्ष, डाळिंब या फळांचे पल्प चितळे ॲग्रोद्वारे निर्यात केले जातात. चितळे डिजिटल्स हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, स्मार्ट कार्ड ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम, पॉइंट ऑफ सेल सिस्टीम यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात देखील कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नियमित प्रशिक्षणामुळे त्यांच्या कुशलतेत अधिक वाढ झालेली आहे. चितळे डेअरीच्या परंपरेनुसार शेतकऱ्यांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष प्रक्रियेत समाविष्ट केलं जातं. अर्थातच या वाढीचं, यशाचं सारं श्रेय आमच्या मेहनती आणि उपयुक्त अशा कर्मचारी वर्गाला, तसंच वर्षानुवर्ष खंबीरपणे आमच्या पाठीशी उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना जातं, ज्यांच्यामुळेच आम्ही विविध क्षेत्रात आत्मविश्वासानं कार्यरत आहोत. चितळ्यांच्या सातत्यशील प्रयत्नांमागे प्रगती आपोआप चालत येते.